चॅम्पियन ट्रॉफी पासून आपण आता फक्त एक पाऊल जे ते मागे आहोत। आजचा सामना झाला की चॅम्पियन ट्रॉफी नेमकी कोणाला मिळणार याचं गणित जे ते स्पष्ट होईल। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड जो आहे तो सामना रंगणार आहे। तब्बल 25 वर्षानंतर हा रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याच्यासाठी आता भारतीय संघ जो आहे तो उत्सुक आणि आतुर झालेला आहे। तसेच त्यासोबतच भारतीय क्रिकेट खेळाडू भारतीय फॅन्स आहेत ते सुद्धा जे ते आतुर झालेले आहेत आजच्या मॅच साठी। आणि सध्या मी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात या ठिकाणी अनेक क्रिकेटपटू असतात, अनेक क्रिकेटपटू या ठिकाणाहून तयार होतात आणि ही नवीन सगळी तरुण मंडळी सुद्धा आज सकाळपासूनच खेळते आणि संध्याकाळी सगळी मंडळी जी आहे ती मॅच बघायला आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथून सुरुवात करूया। तुझ्या छातीवर जर आपण पाहिलं तर देशाचा झेंडा आहे। आजची मॅच आहे, काय भावना आहेत तुझ्या? आजची मॅच तर इंडिया जिंकणार आहे तर कन्फर्म आहे आपल्याला, कारण की रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत। आजच्या मध्ये गॅरंटी देते इंडियामध्ये आपल्याला ट्रॉफी येणारच आहे। ह्या टायमाला घाबरायची गरज नाही। काय बोलतो पाहिलं तर तब्बल खरं तर 25 वर्षानंतर ही मॅच जी आहे ती सामने आमने आपण आलेलो आमने सामने 2020 ला 2000 मध्ये खेळलो होतो आणि आता 2025 मध्ये। त्यामुळे आज काय विशेष वाटतं तुला? आजचं विशेष काय नाही, विशेष तर असं आहे की विराट कोहलीचा गेम मॅटर केला जाईल। विराट कोहलीचा फॉर्म परत आला आहे, त्यासाठी इंडियासाठी बेटरच आहे आणि विराट कोहली चांगला खेळेल। या सगळ्यात आपण चर्चा करतोय भारतीय संघाची, पण आपण जर पाहिलं तर समोरच्या टीम मध्ये न्यूझीलंड मधला कुठला प्लेअर तुला आवडतो का? न्यूझीलंड मधला तर केल विल्यमसन, कारण का तो इतका स्ट्रॉंग आहे की सर्व टीम आपल्या इंडियासाठी तो घातक आहे। हा स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे की आपल्याला दुसऱ्या संघातले जे प्लेअर आवडतात ते आपण ओपनली बोलतो, म्हणजे खुल्याने बोलतो। अजून एक भाऊ आहे आपल्यासोबत। आता काय वाटतं आजच्या मॅच बद्दल, काय वाटतं? नाही, इंडिया फेवरेट आहे विनिंगसाठी, त्यामुळे इंडिया जिंकणार आहे। रोहित शर्माच्या कॅप्टनचं काही डाऊट नाही आपल्याला अजिबात, त्यामुळे इंडिया विन आहे। खरं तर हाच मुद्दा आहे की रोहित शर्माच्या कॅप्टनशिपवरचा मुद्दा आहे। तू मला सांग की रोहित शर्माच्या कॅप्टनशिपवर आता अनेक वेळा प्रश्नचिन्ह जे ते उपस्थित होऊ लागलं होतं। आपला रोहित अशी ज्या रोहित शर्माची ओळख आहे त्या रोहित शर्मावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाते। त्यामुळे आजच्या मॅचकडे तू कसं बघतोय? प्रश्नचिन्ह उभं करण्याची काही गरज नाही, कारण की मॅच आहे, होत असतं, हारजीत होत असते। तरीसुद्धा तो जो निर्णय घेतो, बॉलिंग चेंजेस असो फिल्डिंग असो, ते खूप छान आहे। त्यांनी ते वर्क करतंय आणि आज इंडिया जिंकणार आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रत्येक वेळी जेव्हा मॅच सुरू होते कीपर आणि स्वीपर या दोन जणांवर विशेष लक्ष जे आहे ते रोहितचं असतं। त्यामुळे आज काय वाटतं इकडे कोणाची वर्णी लागेल आणि त्याच्यानंतर मग मॅच आपण पहिली बॅटिंग असेल का बॉलिंग असेल, काय वाटतं? कीपर तर केएल राहुलच असणार, त्यात काही डाऊट नाही। आणि पिचच्या हिशोबाने असं ते निर्णय घेतला जाईल, म्हणजे बॅटिंग कंडिशन आहे की बॉलिंग कंडिशन, त्याच्यानुसार ते निर्णय घेतला जाईल। यात आणखी एक मुद्दा आहे की माझ्याकडं की आज खरं तर आपण उत्साही असणार आहे। त्यामुळे तुझा संध्याकाळचा काय प्लॅन आहे? कुठे मॅच बघायची ठरलंय का? जागा ठिकाण सगळं ठरलंय? आमच्या ते सांतरोतलं एक ग्राउंड आहे, तिथे आज पडद्यावर आम्ही मॅच लावणार आहोत आणि जिंकलं की भरपूर बार बिर लावून एन्जॉय करणार आहोत। आणखी काही लोक मंडळी सगळीच आपल्याकडे, तर आपण जर पाहिलं तर वापस एकदा भावा तुझ्याकडे येतो। या सगळ्या जर आपण आजपर्यंतच्या मॅचेस पाहिल्या तर आतापर्यंत आवडलेली कुठली मॅच आहे तुला? इंडिया पाकिस्तान ऑलवेज फेवरेट। आणि त्याच्यानंतर आजची जी मॅच होणार आहे, खरं तर 2000 मध्ये आपण हा सामना पाहिला होता। त्यामुळे 25 वर्षानंतर हा सामना पाहिला, कोणाचा फॉर्म चालेल असं वाटतं? फॉर्म तर विराट कोहली आहेच, शुभमन गिल आणि बॉलिंगमध्ये शमी। आपण जर पाहिलं तर खरं तर शमीच्या नावाची चर्चा आहे। तुमच्याकडे कोणी बॉलर आहे का? तुमच्यात कोणी बॉलर? तर वापस आपण सगळ्यांनाच विचारू, शमीच्या बॉलिंगवर काय वाटतं? आजच्या शमी काय करेल? शमी परफॉर्मन्स करणार आज, चांगले बॉल कमबॅक भारी केला नाही शमीने, त्यामुळे तो चालणार आज। खरं तर भारतीय संघावर जो आहे तो मोठा असा विश्वास या क्रिकेटपटूंनी दाखवलेला आहे। त्यामुळे रोहित शर्मा असो, विराट कोहली असो किंवा मग मोहम्मद शमी असो, सगळे जे ते परफॉर्मन्स करणार अशी ही मंडळी बोलताना पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या सामन्यात काय रोमांचक पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।